नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझं नवीन चॅनल मनीषास लाईफस्टाईलमध्ये। मी माझ्या नवीन चॅनलला तुम्हाला माझी डेली रूटीन, माझे जे 2 मुलं आहेत त्यांना मी दिवसभर कसं सांभाळते, काही DIY आणि नवीन काही जर क्राफ्ट केलेत ते आणि काही डेकोरेशन्स असं तुम्हाला मी शेअर करणार। तर ही आहे माझी बाल्कनी। ही माझी पूर्ण बाल्कनी मी स्वतः डेकोर केलेली आहे। ॲक्च्युली माझं हे नवीन घर आहे, वर्ष झालं माझं नवीन घर घेऊन, आणि ह्या घराला मी स्वतः डेकोर केलेलं आहे। हे जे तुम्ही प्लांट बघत आहे ना, हे सगळं मी स्वतः DIY केलेले आहेत। मला झाडं लावण्याचा खूप जास्त छंद आहे। मी माझ्या बाल्कनीमध्ये काही फुलांचे झाडं, काही शोचे झाडं आणि काही थोडेफार असे आर्टिफिशियल दिसणारे जे प्लांट्स असतात ना, तसे झाडं मी लावलेले आहेत। माझ्या बाल्कनीत टोटल 50च्या वर प्लांट्स आहेत, काही डबल आहेत, पण भरपूर झाडं लावलेली आहेत मी। क्रोटॉन, क्रिसमस ट्री, काही पीस लिली, टँगल हार्ट वगैरे असे भरपूर झाडं, शेवंती, गुलाब, मोगरा अशी भरपूर झाडं मी लावलेली आहेत। आणि हे जे तुम्ही पंप बघताय ना माझ्या हातात, हे मी ॲक्च्युली झाडं स्वच्छ करण्यासाठीच घेतलेलं आहे, कारण असं डेली आपण झाडं धुवू नाही शकत ना, त्यामुळे मी सरळ पंप घेतले आणि त्याला मी वॉश करत असते 2 ते 3 दिवसानंतर। आणि हे जे तुम्ही वर बघताय ना वॉलला, हे मी प्लायवूडच्या ज्या पाट्या असतात ना, ते मी स्वतः घरात DIY करून हँग केलेलं आहे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं स्टार्टिंगला की मला झाडं लावायला खूप जास्त आवडतात। त्यामुळे मी हे आमच्या इथे जे फर्निचरचं काम चाललेलं होतं, त्यातून जे उरलेलं प्लायवूड होतं ना, त्यातलं मी DIY करून हँग केलं वॉलला। आणि त्याचे पण जे प्लांट्स असतात ना छोटे छोटे, ते सगळे मी लावून घेतलेलं। आणि ह्या जे तुम्ही कुंड्या बघतात ना, हे पण मी घरात DIY केलेलं आहे। ऑइल कॅन, काही जे जुने माझे कुंड्या होत्या ना, ते सगळे मी घरात त्याला ॲक्रिलिक कलरनी पेंटिंग करून छान तयार केलेलं आहे। आणि तुम्ही म्हणत असाल की हे जे पुढं काय असा कचरा दिसतंय, तर ते ना ॲक्च्युली काम चाललेलं आहे, पण तिथे साईडला एक बिल्डिंग बनत आहे आणि तिथे जी पुढची जागा आहे ना, तिथे काम चाललेलं आहे, अजून स्टार्ट करायचं आहे, त्यामुळे तसं दिसतंय। त्याचं काम झालं की ते व्यवस्थित दिसणार। ह्या पण वॉलला मी प्लांट लावून सगळं हँग करून घेतलेलं आहे आणि तेच काम चाललं। हे बघा, हे दिसतंय ना, हे मी पालक ग्रो केलेलं आहे घरात आणि खूप छान असं ग्रो झालेलं आहे ते। हे पण सगळं मी छोटं छोटं लावून घेतलेले आहेत झाडं। आणि तेच वॉश करायचं काम चाललेलं आहे माझं झाडांना। म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, कारण मला माहिती आहे बरेच जणांना झाडं लावायला आवडतात आणि माझी बाल्कनी बघूनसुद्धा तुम्हाला थोडाफार इंटरेस्ट येणार झाडं लावण्याचा। आणि तुम्ही बघताय ना, हे जे खाली ही माझ्या मुलांची गाडी आहे ठेवलेली, ते तर सध्या चालवत नाही, 4 व्हीलर आहे ती, त्यांना गिफ्ट केलेली त्यांच्या पप्पांनी, तर ती सध्या ते चालवत नाही, त्यामुळे म्हटलं चला इथे याच्यावर पण एक कुंडी ठेवून त्याला असं छान डेकोरेशन करण्याचं काम केलेलं आहे मी। आणि हे जे झाड बघताय ना, त्याला मी वॉश करत येते, ते ॲक्च्युली माझं खूप जुनं झाड आहे। त्या झाडाला माझ्या 10 वर्ष झालेले आहे। आणि हां, एक तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे, माझं जे
नवीन चॅनल मी आज चालू करत आहे ना. आज 24 डिसेंबर आणि आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आज. आणि माझं नवीन चॅनल चालू करण्याचं मागचं कारण हेच होतं की मला काहीतरी नवीन करायचं आहे आणि यूट्यूबमध्ये व्हिडिओ चालू करण्याचं खूप दिवसापासून माझी इच्छा होती. पण मी आज फायनली आज चालू करायचं डिसिजन घेतलं आहे. आणि हा माझा मुलगा आहे सोबत मला मदतीला. त्याची पण जरा जास्तच कुजबूज चाललेली होती की मला मम्मी मदत करायची आहे, तर तो पण मदत करतो आहे. आणि अशी ही माझी बाल्कनी जी मी स्वतः डेकोर केलेली आहे. पुढं जसे आपले व्लॉग जातील ना नवीन त्यावेळेस मी तुम्हाला सगळं शेअर करणार की कसं काय केलेलं आहे. डिटेलमध्ये सगळ्या प्लांट्सचं मी तुम्हाला नाव सांगणार, कसं डेकोरेशन केलेलं आहे, काय केलं आहे, सगळे मी तुमच्याशी शेअर करणार. तर अशी ही माझी बाल्कनी मी डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझी बाल्कनी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.